कंबाईन प्रेडिक्शन सिरीजचं पुढचं लेक्चर बघू. आज आपल्याला बायोडायव्हर्सिटीबद्दल बघायचे. तर बायोडायव्हर्सिटी रिलेटेड 1-2 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात, तर त्याच्याबद्दल बघू आपण. चला सर्वात प्रथम तर चालू करू आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड बघू की हे नेमकं काय आहे. बघा, कोणतेही जर आपण प्राण्याचं कॅटेगरायझेशन किंवा वनस्पतीचं कोणत्याही लिव्हिंग थिंगचं करायचं असेल तर आपल्याला ह्या कॅटेगरीनुसार त्याचं जे बायफर्गेशन करावं लागतं. ठीक आहे, आपल्याकडे जवळपास 1.7 बिलियन टू 1.8 बिलियन एवढ्या वेगवेगळ्या स्पेसीज आहे. तर एवढ्या सगळ्यांना कॅटेगरायझेशन करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पद्धत मानली जाते. ठीक आहे, टॅक्झॉनॉमिक. तर टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, सजीवांचे त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचे एका श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं आहे आणि आपण याला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असं म्हणतो. तर जे खालीलपैकी दिलेले आहे की सर्वात आधी डोमेन येतं, त्याच्यानंतर किंगडम येतं. ठीक आहे, फायलम येतं, क्लास, ऑर्डर, फॅमिली आणि जीनस. म्हणजे आपण जर बघायला गेलो ह्युमनबद्दल, ठीक आहे, ह्युमनचं जर बघायला गेलो युकॅरिया आहे, ॲनिमॅलिया आहे, कॉर्डेट आहे, मॅमल्स, प्रायमेट्स, होमोनॉइड्स आणि होमो, आणि लास्ट वन तुम्हाला जे बघायला मिळेल ते सेपियन म्हणजे होमोसेपियन. जी स्पेसिस राहणार आहे ती कोणती राहणार आहे, सेपियन. येस फॉर येस असं आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आधी जीनस येतं. ठीक आहे, हे आपल्याला 2022ला एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2024च्या कंबाईन ग्रुप सीला पण मेन्सला हा एक प्रश्न येऊन गेला ह्या ऑर्डरबद्दल. ठीक आहे, तर आता बघायचं आपल्याला मुळात ही सिस्टीम कोणी चालू केली हे जर बघायला गेलं तर आपण कार्ल लिनियस, ठीक आहे, कार्ल लिनियसने चालू केलेली आणि हिलाच आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा द्विनाम पद्धती असे म्हणतो. द्विनाम पद्धती. ठीक आहे, द्विनाम म्हणजे काय की एक तुमचं काय राहणार आहे जीनस नेम आणि एक स्पेसिस नेम राहणार आहे. ठीक आहे, तर ही आहे आणि ही एक आपली टॅक्झॉनॉमीची कॅटेगरी आहे. बघा, जसं जसं आपण इथून खाली जाणार आहे तसं तसं आपल्याला प्रत्येक सजीवामधील विविधता आढळणार आहे, जास्त जाणार आहे. ठीक आहे, जसं की आपण बघा कॉर्डॅट बघितले तर कॉर्डॅटमध्ये खूप सारे येतात. मग इथं जर क्लास बघायला गेलो मॅमल्स आहे, रेप्टाईल्स आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर अजून एओस आहे. ठीक आहे, एवढे सगळे आपल्याला मॅमल्स बघायला मिळतात. पण त्याच्या पण आपण जर मध्ये गेलो प्रायमेट्स, त्याच्यानंतर होमिनॉइड म्हणजे ह्युमनच्या स्पेसिस. ठीक आहे, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. तर ही जी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही जी चालू केली ही तर कार्ल लिनियसने चालू केली. याच्यात काय आहे तर ते 2 मिनटं आपण बघू आणि मग बाकीच्या गोष्टी आपण थोडंसं बघू की सर्वात आधी सुरुवात कोणी केली याला. बघा, इथं जर बघायला गेलं आपण तर साधारणतः हे जे तर हे लॅटिन भाषेत लिहिलं गेलेलं असतं आणि याची जी स्क्रिप्ट ही इटॅलिक आहे. म्हणजे लँग्वेज L4L असं ट्रिकने लक्षात ठेवायचं. लँग्वेज काय आहे तुमची, लॅटिन. ठीक आहे, आणि स्क्रिप्ट कोणती आहे आता उरलेली, कोणती स्क्रिप्ट तर इटॅलिक स्क्रिप्ट आपल्याला तिला म्हणायचं. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे बघा त्याची भाषा कोणती राहणार आहे, जर लॅटिन भाषेत लिहिणार आहे आपण आणि जी स्क्रिप्ट म्हणजे आपण जे लिहितोय ही मी स्क्रिप्ट आहे, बरोबर, ही लिहितोय ती ही स्क्रिप्ट असते आणि आपण जी बोलतोय ही कोणती अशी आपली भाषा असते. ठीक आहे, तर ती भाषा आणि याच्यात हा फरक असणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तर पुढे बघू आपण. पुढे जर बघायला गेलं तर याच्यात बघा पहिला जो शब्द राहणार आहे हा जीनसचा राहणार आहे होमो. हा बघा होमो इथे लिहिला आहे मी. ठीक आहे, नंतरचा जो सेपियन राहणार आहे हा काय राहणार आहे, तिचा स्पेसिस. म्हणजे जीनस आधी येतं आणि त्याच्यानंतर स्पेसिस म्हणजे एक तुमचं प्रजाती आणि तिची जात असं असतं. त्याच्यानंतर जे आपण जीनसचं पहिलं इनिशियल लेटर येणार हे नेहमी कॅपिटल लिहिणार आहे आणि लास्टचं जे स्पेसिसचं लिहिणार आहे हा एस मी तर कॅपिटल पण तो मुद्दाम लिहिला आहे की आपण नंतर तो स्मॉल करणार आहे. तर स्पेसिस नेम हे स्मॉल पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे ह्युमनचं नाव काय येईल मग, होमोसॅपियन. जसं की आपण बाकीच्यांचं बघायला गेलो कुत्राचं कॅनस फॅमिलेरिसिस, नंतर गायचं बोस टॉयरस, असे वेगवेगळे नावं आपल्याला बघायला मिळतात. आता टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी जर आपण परत म्हणायला गेलो तर ही मुळात जी संकल्पना ही तर कॅन्डोल या शास्त्रज्ञाने दाखवलेली आहे. ठीक आहे, कॅन्डोल त्याचं नाव होतं AP कॅन्डोल. तर डी कॅन्डोल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ही संज्ञा देण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. याच्यानंतरचं आपण व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट बघू. बघा, सजीवांचं वर्गीकरण आता आपण चेक करू की सर्वप्रथम कोणी केलं होतं. सर्वप्रथम तर ते ॲरिस्टॉटलने केलं होतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की सर्वप्रथम सजीवांचं जे वर्गीकरण होतं ते ॲरिस्टॉटलने केलं होतं. तर त्यांनी काय केलं होतं की वनस्पती आणि प्राणी या 2 गटांमध्ये जे सजीवांचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात वर्गीकरणाची पद्धत यांनी मांडली, ह्या 2चं नाही. तर एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर हे जे केलेलं होतं ते कार्ल लिनियसने केलं होतं वनस्पती आणि प्राणीमध्ये. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इथं. त्याच्यानंतर बघा याच्या पुढे जर आपण बघायला गेलो
ठीक आहे. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी सुद्धा कोणाला म्हटलं जातं तर कार्ल लिनियसला. कारण आपण बघितलं की जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा जी आपण द्विनाम पद्धती बघतो ती करायचं काम कोणी केलं होतं तर कार्ल लिनियस यांनी केलं होतं. त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो फादर ऑफ टॅक्झॉनॉमी हे अशाने सुद्धा आपण त्यांना उद्देशतो. त्याच्यानंतर बघा 3 सृष्टींमध्ये वर्गीकरण करायचं काम कोणी केलं होतं. बघा 2 कोणी केलेलं आहे. आपण आता इथं थोडंसं एक बघू. 2 जे करायचं काम केलं होतं कार्ल लिनियसने, त्यांनी प्लांट आणि ॲनिमल म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यात केलं. आता हेकेल काय करता HP असं लक्षात ठेवा HP. ठीक आहे. H म्हणजे हेकलचा आणि P म्हणजे प्रोटिस्टा ॲड करतात. ही 3 सृष्टींमध्ये यांनी कॅटेगराईज केलं होतं. त्याच्यानंतर बघा 4 सृष्टींमध्ये कोपलँड. ठीक आहे. कोपलँड यांनी 4थी सृष्टी आणली म्हणजे ऑलरेडी 3 होत्या. एक कोणती होती ॲनिमल म्हणजे प्राणी, त्याच्यानंतर प्लांट होते, त्याच्यानंतर प्रोटिस्टा पण होती. आता मोनेरा आणायचं काम कोणी केलं होतं कोपलँड यांनी. की आपण काहीतरी लक्षात ठेवू शकतो की आधी HP लक्षात ठेवलं, हेकेल यांनी प्रोटिस्टा आणली. ठीक आहे. कार्ल लिनियस यांनी वनस्पती आणि प्राणी आणले. त्याच्यानंतर कोपलँडने काय आणले मोनेरा आणले. तर अशा प्रकारे एक एक जी पुढची सृष्टी आहे ती आणायचं काम यांनी केलेलं होतं. आणि सर्वात जी आत्ता आपण जी किंगडम बघतो ती आणायचं काम कोणी केलं होतं RH व्हिटॅगर या शास्त्रज्ञाने केलं होतं. त्यांनी काय केलं की 5 किंगडममध्ये आपल्या जे लिव्हिंग थिंग्स आहे त्यांना कॅटेगराईज करायचं काम केलं. मग त्या 5 कोणत्या होत्या 4 तर आपण बघितल्या. ह्या 2 ज्या होत्या ह्या कार्ल लिनियस यांनी आणल्या. HP म्हणजे हेकल यांनी प्रोटिस्टा आणली होती. त्याच्यानंतर मोनेराचं जर बघायला गेलो तर आपण कोपलँड. ठीक आहे. कोपलँड यांनी आणली. आणि लास्ट वन कौक जोडून 5 किंगडम सिस्टीम आणायचं काम RH व्हिटॅगर यांनी केलं होतं. आणि हेच आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग 5 किंगडम जर बघायला गेलो आपण मोनेरा एक आहे. ठीक आहे. त्याच्यात मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमलीला असं कॅटेगरायझेशन आपल्याला 5 किंगडमचं दिसतं. ठीक आहे. हे जे प्राणी राहणार आहेत हे युनिसेल्युलर सर्वच काय असणारे युनिसेल्युलर असणारे. इथं युनिसेल्युलर पण असू शकता. त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचे मल्टीसेल्युलरसुद्धा असू शकता. परंतु हे जे आहे ते प्रोकॅरिओटिक राहणार आहेत. प्रोकॅरिओटिक आणि हे इथून एवढ्या सर्व ज्या किंगडम आहे ह्या काय राहणार आहे युकॅरिओटिक. हा बेसिक डिफरन्स मी तुम्हाला सांगतो की म्हणजे सेल स्ट्रक्चर कसं असणार आहे तर प्रोकॅरिओटिक म्हणजे खूप प्रिमेटिव्ह टाईपचं असणार आहे. युकॅरिओट म्हणजे थोडं ॲडव्हान्स स्टेजचं असणार आहे. इथं जर बघायला गेलो तर आपण युनिसेल्युलर आपल्याला दिसणार आहे. इथं युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर पण असू शकता. इथं मल्टीसेल्युलरच असता प्लांट आणि ॲनिमलसुद्धा. आणि इथं काही युनिसेल्युलर प्लस मल्टीसेल्युलर असू शकता. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर ही 5 किंगडम सिस्टीम आहे. त्याच्यानंतर कोणती किंगडम आणली आपण हे पण बघितलेलं आहे. आता बघा थोडंसं त्याचं डिस्ट्रीब्युशन बघू आपण. त्याच्यात जर बघायला गेलं तर 5 किंगडममध्ये सेल टाईपवरून आपण बघायला गेलो प्रोकॅरिओटिक मी जसं की सांगितलं. आणि प्रोटिस्टापासून तर ॲनिमलपर्यंत पूर्ण काय युकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक म्हणजे प्रिमिटिव्ह सेल्स टाईप आहे. आणि युकॅरिओटिकमध्ये काय तुमचा थोडी ॲडव्हान्स सेल आहे. त्याच्यानंतर बघा युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर तर मोनिरामध्ये युनिसेल्युलर आहे बाकी सर्व तुम्हाला. परंतु इथं बघा युनिसेल्युलर प्लस काही ज्या आहे थोड्या मल्टीसेल्युलर काही ठिकाणी आढळतात. पण जर आन्सर आपल्याला द्यायचं असेल दोघांपैकी तर युनिसेल्युलरपर्यंत इथं जायचं आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. नंतर बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिकॉज हे प्रोकॅरिओटिक आहे तर इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असायचा काही प्रश्न येत नाही. आणि बाकीच्यांमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा प्रेझेंट असतो. नंतर मोनेरामध्ये बघा मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट असतो. बाकी ठिकाणी सर्व प्रेझेंट. म्हणजे आपल्याला जास्त करून मोनेरा लक्षात ठेवायचे आणि त्याच्या अपोजमध्ये बाकीच्या सर्व आहेत. एवढी गोष्ट आपण ह्या चार्टमधून शिकू शकतो. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात शिकायच्या आहे. बाकीचं जे प्लांटचं ॲनिमल कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशन आणि प्लांट क्लासिफिकेशन आहे आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.